रस्ता कामाबाबत प्रांत कार्यालयात बैठक. गडहिंग्लज ते चंदगड तसेच आजरा महागाव हलकर्णी रस्त्याच्या कामाबाबत चर्चा. जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी रस्त्याच्या कामाबाबत बैठक घेण्यासाठी प्रांत अधिकारी यांना निवेदन दिले होते. आपल्याकडील भागामध्ये होणाऱ्या पावसाची तीव्रता पाहता नवीन रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, चालू असलेल्या कामामुळे होणारे अपघात, नेसरी भागातून शिक्षणासाठी गडहिंग्लजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी अडचण या सर्व बाबींचा विचार करता संग्रामसिंह कुपेकर यांनी निवेदन दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी दोन्ही रस्त्याच्या ठेकेदार, शासन नियुक्त अधिकारी व पदाधिकारी यांची बैठक प्रांत कार्यालय येथे बोलाविली होती. या बैठकीमध्ये सोनाई इन्फ्रा या कंपनीचे प्रमुख तिवारी यांनी एप्रिल 2027 पर्यंत रस्ता हस्तांतरणानंतर करण्यात येईल, तोपर्यंत सर्व ती काळजी, रस्त्याच्या काही त्रुटी असतील त्या पूर्ण करून घेण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी प्रांताधिकारी काळबांडे, तहसीलदार शेळके, जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर, जिल्हा परिषद सदस्य अमर चव्हाण, गोड साखर चेअरमन प्रकाश पत्ताडे, MSIDCचे पुणे विभागीय कार्यकारी अभियंता नजीर नायकवाडी, सोनाई इन्फ्राचे प्रमुख देशमुख, कुंभार, सभापती प्रतिभा चव्हाण, उपसभापती अमर हिडदुग्गी, पंचायत समिती सदस्य स्नेहलताई जाधव, पंचायत समिती सदस्य शिवगोंड पाटील, नेसरी सरपंच गिरिजादेवी शिंदे नेसरीकर, मुन्नासो नायकवाडी, MS तेली, महादेव नाईक, अमर कोरे, उपसरपंच किरण हिडदुग्गी, वंदना नांदवडेकर, ऋतुराज निकम यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीवेळी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महान कार्य न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड. यांनी साहेब चिखल जेव्हा झाला पटकनीलापासून नेसरीपर्यंत याचा एकही माणूस फिरकला नाही तिकडं. बघा ते कॉन्क्रीट टाकलंय. आजरा मागाव ते हलकर्णी जो रस्ता काम चालू आहे ते किंवा गडिंग्लज ते चंदगड जे काय समजा ते सगळ्याचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत ते नाही पाहिजे, ते स्वतः आहे. उसको सस्पेंड कीजिए. ऐसा नहीं होता सर. प्रांत साहेब यांनी सांगतात की 20 कोटी रुपयांचं बिल दिलं नाही सेफ्टीसाठी, म्हणजे दोषी आहेत. मग दोषी आहेत म्हणजे कारवाई का करत नाही मग? दोषी ऐसे आप एकदम दोषी. त्यांचे बोर्ड सुरक्षेचे कुठे दिसत आहेत? तिवारी साहब बताइए अभी. सर मैं तो बोल दे. तिवारी साहब उसकी जिम्मेदारी हमारी नहीं है, उसकी जिम्मेदारी आपकी है. मैं वही तो बोल रहा हूँ कि वो डाला हुआ है. तो कहाँ पे जैसे आपने बताया बोर्ड लगे हुए हैं, वैसे आप एक बार विजिट कर लीजिए. तुमचं नाव काय? अमित काय पुढचं काय? तो मुद्दा काय? ISC पुढे बोलतोय. अमित साहेब रिक्वायरमेंट नाही, तुमचं काम आहे ते. 200 मीटरला तुम्हाला ठेवावंच लागणार आहे. नहीं मैं सर बता रहा हूँ, मेरे एग्रीमेंट में साफ लिखा हुआ है एप्रिल 27 पर्यंत हा तुम्हाला पूर्ण करायचा, कम्प्लीट झाला पाहिजे. म्हणजे अजून तुमच्याकडे 1 वर्ष आहे. 1 वर्षामध्ये तुम्हाला हे पूर्ण करावं लागणार आहे. 1 वर्षामधली जी जबाबदारी असणार आहे. आता एक साहेब एक आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे एसटीचा. एसटी आता तिकडनं सुरू आहेत कोळींद्रे, हा त्यामुळे हा रस्ता बंद असल्यामुळे त्यामुळे स्टेज वाढल्यामुळे तिकिटाचे दर वाढलेत. याची भरपाई यांनी द्यायला पाहिजे. याची भरपाई यांनी द्यायला पाहिजे. आमच्या लोकांचं नुकसान कसं आहे? बरोबर मुद्दा. ऐन पट्ट्यात तरी भरून 2 गाड्या जातात, ते पण साहेब काम नाही. साईड पट्टी केलेली काम आहे की त्याची साईड पट्टी लावायची. कोणतरी जायला जाते त्याच्यावर ऍक्सिडेंट कितीतरी झाले. म्हणजे दोन्ही साईड पट्टी जर झाली असती तर साहेब कितीतरी सोपं झालं असतं. आणि करायला हा प्रोजेक्ट करायला काहीतरी कालावधी त्यांनी ठरवलेला आहे. जो कालावधी किती आहे? किती दिवसात होणार आहे? त्याचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचला होता. नाही, तो जो झाला होता त्याच्यानंतर आपण काय कारवाई केली? आम्ही सांगू युपीला जायचं काय? मी एक 500 मीटर में एक यूटिलिटी पाइप डालना ही नहीं है. तो जो डायरेक्ट रस्ता माणूस गेला तर ते मोरीतच नाईकवाडी साहेबांनी 15 दिवसात एकदा इथे यायला पाहिजे. 15 दिवसात एकदा 15 दिवसात एकदा वाईट आहे
की इथून पुढे ह्यांचं नियोजन कसं असणार आहे, त्याचं सुपरविजन कोणाचं आहे. ठीक आहे, हे झालं इथपर्यंत. दुर्दैवानं कोणाचं म्हणजे सुदैवानं कोणाचं तिथं मृत्यू झाला नाही, काही चित्र घडलं नाही, हे म्हणायचं आपलं सुदैव. इथून पुढे घडू नये यासाठी आता तिवारी साहब वहां पे रहेंगे या नहीं ये हमें नहीं पता, क्योंकि अब ये 20 दिन के बाद आ रहे हैं. ये कुंभार साहेब कुठं असतात त्याची आम्हाला माहिती नाही. ते सन्माननीय देशमुख साहेबांना फोन केला, ते गोड बोलतात आणि त्यांनी गोडच बोललं पाहिजे, त्यामुळे त्यांना अधिकारच आहे काय. देशमुख साहेब इथं आहे तोपर्यंत सही सलामतच राहा, नाहीतर आमचं गडिंग्लज तालुका फार विचित्र आहे. एवढं सांगतो. तर साहेब ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये इथून पुढचं सुपरविजन आपल्या निगराणीखाली दोघांच्या हे झालं पाहिजे, कारण ही साहेब सापडणार नाहीत. एक साहेब आता जलजीवनची कामं सुरू आहेत, दुसरा हप्ता येणार होता, त्यावेळेला जर आम्हाला रस्ता जर फोडायचा असेल तर आम्ही पलीकडे पाईपलाईन न्यायची कशी. एक शेतकऱ्याला जर पाईपलाईन जर न्यायची असेल रस्त्याच्या पलीकडं, तर ती पाईपलाईन खोदायला ते जे आता केले सिमेंटचं 10 फूट 5 फूट काय ते फोडणं शेतकऱ्याला शक्यच नाही साहेब. पण शेतकऱ्याने पाईपलाईन टाकायची कशी हे प्रश्न, हे हा सुद्धा प्रश्न तयार झालाय. नाही, आता हे तुम्ही जे रोड आहेत दोन्ही आहे एसी आणि सोने, तुम्ही ऑलरेडी जे काय जेवढे गाव आहेत तेवढ्यात एकदा ते दौंडी द्या किंवा काय अलाउन्स करायला. ज्या जलजीवनवाल्यांनाही बोलवून घ्या. नाही, ज्या शेतकऱ्याला पुढं प्रोजेक्ट आहे पायदावर आता सगळ्यांचं ऐकून घेतलंय. बोरीचा विषय ऐका, आपण 45-50 मिनिटं मीटिंग चालली ज्या आता तो मेरेचा जो साहेब ये नहीं कह रहा कि मैं एक्सेप्ट नहीं करता, मैं एक्सेप्ट करता हूँ. बस आप लोगों से विनती है कि मुझे थोड़ा सा टाइम और दिए, हम उसको कम्प्लीटली रोड करके देंगे. प्रायोरिटी सेफ्टी और सेफ्टी डायवर्जन का है वो मैं क्लियर करा.